सकाळचे 9 वाजता बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मी कल्याणी दीक्षित। बुलेटिनची सुरुवात करूयात मनसेच्या बातमीने। किल्ले रायगडाच्या पायथ्याशी मनसेचा आज वर्धापन दिन साजरा होतो। राज ठाकरे रोपवेने किल्ले रायगडावर आता दाखल झाले। वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। मनसेच्या सदस्य नोंदणी मोहिमेला आज सुरुवात केली जाणार आहे। किल्ले रायगडावर आज मनसेचा 20वा वर्धापन दिन सोहळा साजरा होतो। यामध्ये राज ठाकरे आज नेमकं काय बोलतील, कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतील हे पाहणं महत्त्वाचं आहे। आजपासून सदस्य नोंदणी मोहिमेचा शुभारंभ देखील केला जाणार आहे। किल्ले रायगडाच्या पायथ्याशी आज मनसेचा हा वर्धापन दिन आहे। मनसेचा यंदाचा 20वा वर्धापन दिन सोहळा साजरा केला जातो। आजपासून सदस्य नोंदणी मोहिमेचा सुद्धा शुभारंभ केला जाणार आहे। राज ठाकरेंनी ट्विटच्या माध्यमातून मनसैनिकांना आवाहन सुद्धा केले। त्यांनी नेमकं काय म्हटलंय सविस्तर पाहूयात। मराठी माणूस आणि मराठी भाषेसाठी आक्रमकपणे लढणाऱ्या विचाराचा हा वर्धापन दिन आहे। सोमवारी 9 मार्चला रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून सदस्य नोंदणीची सुरुवात करणार। रायगड हा शिवराज्याभिषेकाचा साक्षीदार असलेला पवित्र किल्ला आहे। अशा ऐतिहासिक ठिकाणावरून ही मोहीम सुरू करणं हे महत्त्वाचं आहे। अशा पद्धतीनं काल राज ठाकरे यांनी ट्विट करत मनसैनिकांना एक आवाहन केलं होतं। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजयश नाडकर यांच्याकडून। अजयश, आपण पाहतोय की आता किल्ले रायगडाच्या पायथ्याशी मनसे कार्यकर्त्यांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळते। कार्यक्रमाला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। कशा पद्धतीचं सध्या वातावरण पाहायला मिळतंय? सध्या कल्याणी आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने महाराष्ट्रभरातून मनसे सैनिक आणि पदाधिकारी आणि नेते जे आहेत ते किल्ले रायगडच्या पायथ्याशी हेकणेवाडी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। काही वेळापूर्वी जे आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे रोपवेतून जे आहे ते किल्ले रायगडावर पोहोचले आहेत आणि आता पायी मार्गाने ते जे ठिकाणी राज सदर आहे त्या ठिकाणी जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतील। त्यानंतर जे आहे ते जगदीश्वर मंदिरात जाऊन त्या ठिकाणी दर्शन घेतील आणि समाधी समोर देखील नतमस्तक होतील आणि त्यानंतर पुन्हा एकदा हेकणेवाडीमध्ये ज्या ठिकाणी त्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी येऊन जे आहे ते सभेला सुरुवात होईल आणि या ठिकाणावरूनच मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाला जो आहे तो सुरुवात होणार आहे। खरं तर राज ठाकरेंनी ज्या पद्धतीने काल ट्विट केलं की मराठी विचारांची, मराठी माणसासाठी लढणारा आणि मराठीवर प्रेम करणारा असा हा मनसे पक्ष आहे आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन ही सदस्य नोंदणीला आज सुरुवात करणार आहोत अशा पद्धतीची भावना जी आहेत ते राज ठाकरे यांनी कालच व्यक्त केलेले आहे आणि त्यानुसार आपण पाहिलं तर आता राज ठाकरे जे आहेत त्यांच्यासोबत मनसेचे जे नेते आहेत ते किल्ले रायगडावर पोहोचलेले आहेत। नक्कीच अजयश, खरं तर राज ठाकरे यांच्या सभांना नेहमीच गर्दी होत असते, त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाला कितपत गर्दी होईल काय अंदाज आहे? कल्याणी आपण पाहिलं तर या ठिकाणी जो मंडप उभा करण्यात आलेला आहे या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची कार्यकर्त्यांना बसण्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून ठेवण्यात आलेली नाही। सर्वच कार्यकर्ते जे आहेत ते उभे राहूनच जे आहेत ते राज ठाकरे यांचं भाषण असतील किंवा मग मनसे नेत्यांचं भाषण असतील ते ऐकणार आहेत। फक्त जे मुख्य स्टेज आहे याच ठिकाणी 3 ते 4 खुर्च्यांची आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि आपण पाहिलं तर राज्यभरातून या ठिकाणी जे आहेत ते मनसे आणि मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। तर आता थोड्या वेळातच किल्ले रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून पुन्हा एकदा सभे ठिकाणी जे आहेत ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्यासोबत नेते जे आहेत ते उपस्थित राहतील। अजयश, राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं की महाराष्ट्रातल्या जनतेला सरकारबद्दल चीड आहे, संताप आहे, त्यामुळे आज सरकारवर राज ठाकरे काही टीका करतील असं वाटतं? खरं तर आपण पाहिलं तर गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये अनेक विषय जे आहेत ते सुरू आहेत। काही दिवसापूर्वी महाराष्ट्र सरकारचा आर्थिक बजेट जाहीर झाला। त्याचबरोबर रोहित पवारनी जे आहे ते अजित पवार यांच्या अपघाताबाबतची देखील भेट जी आहे ती राज ठाकरे यांची घेतली होती आणि त्यामुळे विविध प्रश्न जे महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे, आरक्षणाचा विषय आहे, अशा अनेक विषयावर राज ठाकरे बोलतात का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे या ठिकाणी।
नक्कीच, त्यामुळे राज ठाकरे आज काय बोलतील, कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतील हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. धन्यवाद अजयश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.